काय झाली का तयारी कॉन्फरन्सची? आली रे. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली ना तयारी? हा झाली. पण मग तरी सुद्धा थोबाडावर 12 का वाजले? तर एक विचारायचं होतं. नाही विचारायचंस? अरे विचार रे भूक्या, विचार. आज मी जाम खुश आहे. तू विचार, तुला हवं ते. म्हणजे मला एक कळत नाहीये की कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंटेशन तर नीलम मॅडम देत आहेत ना. हा? मग तुम्ही त्यांना एकट्याना घेऊन आला असतात तरी चाललं असतं. सगळा स्टाफ घेऊन यायची काय गरज नव्हती ना. गरज आहे भोप्या, गरज आहे. काय आपला सगळा स्टाफ नसेल तर मग मिस मानसी पण नसतील, आणि मिस मानसी नसतील तर माझं मनच लागणार नाही. या कॉन्फरन्समुळे आपल्या कंपनीला मनी आणि मला मनू मिळणार आहे. माझ्या मनूसाठी मी आज एक सरप्राईज ठेवले. त्यांना फोन करून सांगा वेळेत या, उशीर करू नका. आणि मिस मानसींना उशीर झाला तर मी तुला एकट्याला सोडेन आणि बाकीच्यांना घेऊन जाईन. कळलं? नाही सांग. काय भोपे, आणि काय लंकारी फायनान्स विकत घेताय की काय? का? एवढी तयारी? हा पेना नाही, कॉन्फरन्स आहे ना, सह्या करायला लागतील मला. तू बसनी. नाही नाही येतो. अनिकेतला फोन करते, परत दिवसभर भेटणे होणार. फोन का उचलत नाहीये हा? म्हणू काय झालं? कशाला एवढी वैतागतीयेस? ताई, अनिकेत बघ ना, कधीच फोन उचलत नाही ग. त्यात सकाळी उठल्यापासून एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये, आणि माझी डावी पापडी पण फडफडतीये ताई. इच्छाच होत नाहीये कॉन्फरन्सला जायची. म्हणू हे डावी पापणी फडफडणं वगैरे नाही, सगळं खोटं असतं. आणि तू कधीपासून या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस? चल जा बरं, छान अशी फ्रेश होऊन जा कॉन्फरन्सला. हा, आणि जाता जाता अनिकेतला भेटून जा, म्हणजे बरं वाटेल तुला. कशाला एवढी वैतागतीयेस? वैतागायला होतंय ताई. कालपासून आमची भेट झाली नाहीये, त्यात आई आजारी आहे आणि मी तिला अशी घरी सोडून जाते. कसं तरीच वाटतंय. म्हणू तू नको काळजी करूस, आम्ही सगळे आहोत ना आईपाशी. आणि आता तिला बरं वाटतंय. तू खरंच नको इथली काळजी करूस. तू ना कॉन्फरन्सला एकदम पॉझिटिव्हली अटेंड कर. हा, मस्त कर. जा. मनू, तुला अनिकेतने सांगितलं नाहीये का काय? की तू हसल्यावर किती छान दिसतेस ते? ताई सांगितलंय ना? हो. चल चल हस मग. हस. नको ताई. बघू जरा कुठे खळी पडते ती, ह्या गालावर की ताई नको. हस, नाही तर गुदगुल्या करेन मी आता. नको. करू करू. चल लवकर, उशीर होईल. सगळं घेतलंयस ना? हो हो. बाय बाय, सावकाश जा. कोणीतरी येणार येणार ग, किंचाळे बाबा येणार येणार ग. ग कोणीतरी, ग काहीतरी, ग कधीतरी येणार. काय ग? हा? बस 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 बस. काय एवढी घाई झाली? बस बस जरा, आलेच मी. काशी मनीमाव, काय ग एवढी घाई घाईत आली? निर्मला ताईची तब्येत बरी आहे ना? हा हो उषा मावशी, सगळं व्यवस्थित आहे. मी पाया पडते. माझ्या मनी माऊला तिच्या मनासारखा बोका मिळू दे. हा बोल मावशी, अनिकेत कुठे गेलाय? अनिकेत आताच गेला दूध पाव आणायला. कधीपर्यंत येईल? आता तो गेला खाली. आता 4 टाळकी भेटतील त्याला, मग गप्पा टप्पा होतील, मग येईल बादशाचा बेटा. तू काय आज लवकर चाललीस ऑफिसला? महत्वाची कॉन्फरन्स आहे ना, बाहेर जायचंय. अनिकेतकडे काम होतं, पण तो. होय काय, येईल तो. तू बस, मी तुला खायला. नाही मावशी, उशीर होतोय, मी निघते. हा असं नाही, मावशीकडे आलीस. बस बस.
बस आणते आणते बस. अनिकेतला पण ना आत्ताच कुठेतरी बाहेर जायचं होतं. गुड मॉर्निंग भोपे सर. गुड मॉर्निंग मानसी मॅडम. माझी मॉर्निंग खरोखर गुड व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑफिसच्या खाली या. हो सर, मी एक 5-10 मिनिटात पोहोचते. हं? 5-10 मिनिटात इथे पोचा. सगळा स्टाफ इकडे आलेला आहे. हा काय माझ्या बाजूलाच उभा आहे. तुम्ही लवकरात लवकर इकडे या, नाहीतर तुम्हाला इथे ठेवून आम्हाला सगळ्यांना कॉन्फरन्सला जावं लागेल. नाही सर, आलेच मी, लगेच निघते. येतेच. हा लवकर या, तुमचीच वाट बघतोय. उषा मावशी, निघते ग मी. बाय. ए मनी माव अगं ए मनी माव ए अगं मनी माव मनी माव अगं लाडू. अरे आना भाई, अगे सकाळ सकाळ दर्शन झालं देवाचं. काय दूध पाव आणायला का? भाई अजून आपण कुठे जाणार? लोक मॉर्निंग वॉकला जातात, जिमला जातात आणि आपण दूध पाव आणायला जातो. चल आता भेटलं तर कटिंग मारू. 2 कटिंग द्या. हे मनू. अरे यार, हे चेत्या फोन दे. माझा फोन. अरे फोन दे ना लवकर. तू उघड. अरे भाई कोणाला फोन करतोयस? अरे यार, मनूचा फोन बिझी लागतोय. अरे भाई ठीक आहे ना, दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असेल. एवढा काय हायपर होतोयस? फ्री झाले की करेल तुला फोन. चैत्या यार, कालपासून भेटलो नाहीये मनूला. हे बघ, बिझी लागतोय फोन. गुड मॉर्निंग नीलम मॅडम. गुड मॉर्निंग सर. झाली प्रेझेंटेशनची तयारी? हो भोपे सर, प्रेझेंटेशन मी देणार आहे, त्यामुळे डील झालीच म्हणून समजा. आणि तसंही मला नाही म्हणायची हिंमत कुणाच्यात आहे का? अजिबात नाही. मी आलेच. मी आहे ना. मला सांग. चला चला, बसा बसा बसा, गाडी बसा, गाडी बसा, पटापट गाडी बसा. बसा बसा, निघायचंय. ते सामान घ्या. उशीर होईल, निघायचंय. चला चला चला, नीलम बसा. बसून घ्या पटापट बसून घ्या. मिस मानसी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस मानसी. अरे काय झालं? सर, गाडीत जागा नाहीये. काय भोपे, हा अशी कशी अर्धवट कामं करता तुम्ही? माणसं आणि गाडी, अंदाज नाही का तुम्हाला? सॉरी, लक्षात नाही आलं. आता बिचारा मिस मानसी कुठे बसतील? हा कुठे बसतील त्या? मानसी, तू बस ना इकडे. सर, मी तुमच्या बरोबर येते, म्हणजे मला प्रेझेंटेशन डिस्कस करता येईल. मिस नीलम, मला तुमच्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. तुम्ही उत्तमच करा प्रेझेंटेशन. बसा तुम्ही याच गाडीत. बापरे, आता काय करूया? मिस मानसी, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही माझ्या गाडीतनं येऊ शकता. ठीक आहे. या चला. येते बॅग. नाही, भोपे, काय हरकत नाही, तुम्ही मागे बसा. या. सो सॉरी मिस मानसी, तुम्हाला तुमच्या मैत्रिणींबरोबर बसता नाही आलं. हरकत नाही सर.
अगं निर्मला काय करतेस हे? हा? काय करतेस? अहो काही नाही, मला पाणी हवं होतं. आई ऐक. अगं पाणी पाहिजे होतं तर मला सांगायचंस ना. हा? बरी आहेस ना? उठायचं कशाला? पडली असतीस, काही कमी जास्त झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं बरं ते सांग बरं. आणि मुळात बेडवरून उठायची गरजच नव्हती ना. काय हवं होतं मला सांगायचं. मेघा, गरम पाण्याची पिशवी आण बरं. हा. आणि हे काही असलं खोटं खोटं हसू नकोस. कळतंय मला की तुला त्रास होतोय. आणि मला एक सांग, तुला स्वतःची कामं स्वतः का करायची असतात ग? हा? मला सांग ना. आता एवढी वर्ष बायको म्हणून तू माझी सेवा केली ना, मग नवरा म्हणून मी तुझी सेवा केली, काय बिघडलं? मेघा आण लवकर. उगाच काहीतरी आपलं. आले. हळूहळू. पराक्रम पाहिलास का हिचा? पाणी घ्यायला उठत होती, मी वेळेत पोचलो म्हणून नशीब. काय हे आई? आणि तुला काय वाटतं, आम्हाला कळत नाही का? तू कितीही लपवलंस ना तरी कळतंय तुला किती त्रास होतोय ते. अगं काही होत नाहीये मला, बरी आहे मी. उगाच तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, एक सांगू तुला, हे ना आता बंद कर. हे आजारपण सोसणं बंद कर. जेवढं लपवशील ना तेवढं दुखणं वाढेल. आपण डॉक्टरकडे जाऊया. चल चल. काय हो, तुम्हाला डॉक्टर काय कमिशन देणार आहेत का हो? हा, सारखं डॉक्टरांकडे चल डॉक्टरांकडे चल. काही होत नाहीये मला, बरी आहे मी. काहीही गरज नाहीये डॉक्टरांकडे जायची. तू ऐकणार नाहीस. मेघा, जा स्वयंपाकाचं बघ आणि ती पिशवी दे इकडे. हा. डॉक्टरांकडे तुला यावं लागेल, कळलं? हो. बघितलं ना, होतोय ना त्रास. मानसी, सर, राग येणार नसेल तर एक विचारू का? गाणी लावू का? लावा भोपे, गाणी तरी लावा. निदान गाणी ऐकून असं वाटेल की गाडीत कोणतरी आहे. तर मिस मानसी गाडीत असूनही नसल्यासारखे आहे. काय झालंय मिस मानसी? असं काही नाहीये सर. हाय हाय हाय, क्या बात आहे भोपे, काय चॉईस आहे गाड्यांचा. वा वा वा. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है, तू प्यार है. मिस मानसी, काय गाणं आहे ना, काय लिहिलंय कातील. पण असं खरंच होतं ना, म्हणजे आपण कोणावर तरी प्रेम करत असतो, ती व्यक्ती दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करत असते आणि तिसऱ्याच कोणाशी तरी लग्न ठरलेलं असतं. असं होतं ना. तुमचं झालंय का असं? काय मग, प्रेमात बिमात पडलात की नाही कधी? नाही. नाही, अहो करायला हवं. माणसानं एकदा तरी प्रेम करायलाच हवं. प्रेमात पडलं पाहिजे. अहो, मी करतो प्रेम तुमच्यावर. माणसानं एकदा तरी प्रेम करायलाच हवं. प्रेमात पडलं पाहिजे. अहो, मी करतो प्रेम तुमच्यावर. घरच्यांची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही प्रेमापासून लांब पळता का? नाही सर. असं नाही करायचं. मनोहरवर प्रेम करा. चांगला माणूस येतो खरंच. बोबे, पुन्हा तेच गाणं लावा.
आता प्रवास संपेपर्यंत मला हेच गाणं ऐकायचं आहे. मला आवडलं गाणं आणि मला आवडलेली गोष्ट मला हवीच असते. ओ भारती मॅडम, जरा तिकडे सरका ना, मला नीट बसता येत नाही. मोरे किती हालचाल करताय, मला प्रेझेंटेशन द्यायचंय, जरा नीट बसा ना. माझा नीट बसण्याशी तुमचं प्रेझेंटेशन देण्याचा काय संबंध? खरं तर ना मोरे, मनूऐवजी तुम्हीच बसायला होतं त्या गाडीत सरांसोबत, म्हणजे सगळ्यांना जरा कम्फर्टेबल झालं असतं ना. मला नाही वाटत तिने कोणाला बसू दिलं असतं. का म्हणजे बघितलंस ना, मगाशी मुद्दाम वाट बघत थांबली होती. का तर आपण सगळेजण या गाडीतून जावं आणि तिला समर सरांबरोबर त्या गाडीतून जाता यावं. असं काही नाहीये नीलम मॅडम, मानसी तशी मुलगी नाहीये. हो का? हो नीलम मॅडम, तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय ना, त्याची तयारी करा ना. अरे हो, पण प्लीज तुम्ही आता मला डिस्टर्ब करू नका. मी काय केलंय? मला आवडतात मिस मानसी अशा मुली ज्या सगळं घरी सांगून विचारून करतात. मनोहर सांगत होता तुम्हाला करमत नाही म्हणे हल्ली त्याच्याशिवाय. सारखं फोन करता, त्याला भेटायला बोलवता. नाही सर, मी नव्हतं बोलवलं, तोच फोन करत असतो. प्रेमात पडला असणार हो तुमच्या. माझ्यासारखा माणूस हे अगदीच ओळखू शकतो की समोरच्याच्या मनात काय चाललंय. मी आत्ताही सांगू शकतो, मगाशी तुम्ही कोणाच्या तरी दुसऱ्याच्या विचारात हरवला होता हो ना? कुणाच्या? मनोहरच्या विचारात हरवला होता ना? नाही सर. मग कोणाच्या? तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. भूपे क्या बात आहे, काय गाणं लावलंय. हा. कोणाचा फोन आहे? बाबांचा आहे? द्या माझ्याकडे, मी बोलतो. नाही सर, बाबांचा नाहीये, कस्टमर केअर. तू प्यार है किसी और का. हे कस्टमर केअर फार केअर करतात नाही. तुझे चाहता कोई और है.